2 दिवस झाले तब्येत खराब आहे, त्यामुळे व्हिडिओची एक क्लिप पण घेता नाही आली. मला माहिती आहे की तुम्ही खूप वाट बघता व्हिडिओची, पण काय करू तब्येतच एवढी खराब झाली की व्हिडिओ नाही घेता आला. त्यामुळे दुखणं सारलं बाजूला आणि काम आवरायला घेतलं. जरा आपलं काही हात नाही ना लागला. पुरुष मंडळींचा असं काहीतरी उद्योग चालू असतो आणि हे दही आहे, दही गरम केलं दूध म्हणून आणि हा उद्योग आमच्या भाऊजींचा आहे. आता मी भाऊजींना नाही ओरडू शकत. म्हटलं की जाऊ द्या. त्यामुळे अजिबात तोंडाला चव नव्हती. त्यामुळे ना भरलं वांग केलं काळ्या मसाल्यामध्ये आणि ही रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. एकीकडे लगेचच चपात्या करायला घेतल्या आणि किचन रूम मध्ये पाठीमागून लाईट आहे, त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ मी शक्यतो घेतच नाही. लगेच किचन आवरायला घेतलं. जेवण जर एकदा केलं ना की मला खूप आळस येतो आणि हा राडा तसंच जर पडला ना सकाळी उठल्यावर नाश्त्याला सुद्धा लेट आणि स्वयंपाकाला सुद्धा लेट, म्हणजे सगळे कामच लेट होऊन जातील, जेणेकरून मला पण सकाळी किचन मध्ये येऊन भारी वाटेल. असं म्हणतात की संध्याकाळची खरकटी भांडी ठेवू नये घरात, ती लगेच घासून घ्यावी. तशी लक्ष्मी नाही येत घरात. हे कुठेतरी मलाही पटतंय. मी दररोज संध्याकाळी हे किचन सगळं आवरून घेत असते. बरोबर फ्रीज पण पुसून घेतला बाहेरून. नाही नाही म्हणता आपल्या हातांचे ठसे त्यावर उमटतात आणि ते सगळं विचित्र दिसतं. आणि जेवण झाल्यानंतर ना या गोळ्यांची वेळ येते. एखादी गोळी अशी असते की सगळं खाल्लेलं बाहेर येण्याची भीती वाटते बाबा. असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन. ब्लॉग इथे सेंड करते. ब्लॉग आवडल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढल्या ब्लॉग मध्ये.